कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये अवघ्या 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालाय। नागपूरच्या गुमगाव मधल्या वेणा नदीच्या पुलाखालची ही घटना आहे। पुलाखाली खेळत असताना भटक्या कुत्र्यांच्या टोळीने चिमुकलीवर हल्ला केला। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चिमुकलीचा मृतदेह तिथे सापडला। 4 वर्षाची ही चिमुकली होती, पुलाखाली खेळत होती, मात्र भटक्या कुत्र्यांच्या टोळीने तिच्यावर हल्ला केला। अक्षरशः रक्तबंबाळ झालेली ही चिमुकली तिथेच पडून होती। नागपूरमधली ही धक्कादायक घटना आहे। गुमगावमधल्या वेणा नदीच्या पुलाखाली ही सगळी घटना घडली। नागपूरमधली ही बातमी आपण बघतोय। अवघी 4 वर्षाची चिमुकली आहे, जिचा दुर्दैवाने मृत्यू झाला। भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला आणि त्याच्यात तिचा मृत्यू झाला। या सगळ्या संदर्भात आपण तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याशी या संदर्भात आपण बोलूया। जितेंद्र, आता सध्याच्या क्षणाला जर बघायचं झालं तर नेमकं काय घडू शकतं? अशा वेळेला भटक्या कुत्र्यांवर खरं तर कुठेतरी बंदी आणणं, त्याच्यावर काहीतरी कायदा होणं, नियम लागू होणं फार आवश्यक असतं, नाहीतर अशा सामान्य आणि चिमुकल्यांचे जीव जाण्याच्या घटना सातत्यानं घडत राहतील। नक्कीच ऋषी, कारण अतिशय हृदयद्रावक अशी ती घटना म्हणावी लागेल। कारण 4 वर्षीय चिमुकली होती। नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील गुमगाव येथील ही घटना आहे। वेणा नदीच्या पुलाखाली ती आपल्या आई आणि आजीसोबत दररोज कपडे धुवायला जायची। मात्र काल ती एकटी खेळत असताना भटक्या कुत्र्यांनी, मोकाट कुत्रे जे आहेत त्यांनी तिच्यावर हल्ला केला आणि अक्षरशः तिचा जीव घेतला। ती रक्ताच्या थारोळ्यात पडली असताना शेतकऱ्यांना ती दिसली आणि त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना। मात्र हा भटक्या कुत्र्यांचा त्रास जो आहे तो केवळ एकाच गावात किंवा एकाच शहरातील नाहीये, तर अनेक जिल्ह्यांमध्ये, इव्हन संपूर्ण देशामध्ये भटक्या कुत्र्या मोठ्या प्रमाणात होते। अनेकदा लोकांवर हल्ले होतात आणि अनेकांचा जीवही गेलेला आहे। खास करून लहान मुलांचा या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये अनेकदा जीव गेल्याची घटना समोर आलेल्या आहेत। मात्र सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो या भटक्या कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त लावण्यासाठी कुठेतरी अडथळा निर्माण करण्यात असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे भटक्या कुत्र्यांना मारता येत नाही किंवा त्यांना इतरत्र विस्थापित करता येत नाही। त्यांना फक्त त्यांचं जे आहे ते ऑपरेशन करून त्यांना पुन्हा त्याच जागी सोडण्याचे आदेश आहेत। त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा जेव्हापर्यंत बंदोबस्त करणं शक्य होत नाही तेव्हापर्यंत अशा घटना आणखी किती घडणार हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। मात्र झालेली जी घटना आहे ती अतिशय हृदयद्रावक आहे आणि 4 वर्षीय चिमुकल्याचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये जीव जाणं हे नक्कीच कुठेतरी आपल्या समाजमन शून्य करणारी अशीच ही घटना म्हणावी लागेल। जितेंद्र, त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात कुठेतरी कठोर उपाय होणं फार आवश्यक असेल। धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।